मॉर्निंग दोंडू. गुड मॉर्निंग. मम्माला आशीर्वाद दिला. मम्मा दररोज करते की नाही, उठल्या 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 पप्पी घेते आणि पायामध्ये माझी लक्ष्मी जय घरची. इथं 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 इथं. माझ्या बाबा ललत कधीच उठत नाही. मम्माने सांगितलंय ललत उठल्यावर दिवस खराब जातो, त्यामुळे हसत हसत उठायचं. म्हणजे देव बाप्पा दिवसभर मस्त मस्त आनंदी ठेवतो. इताल इताल. म्हणजे बाबा सकाळी लवकर उठलेला, दूध पिला, चिच्ची केला, डायपर बदलला. काय बघतो बाबा तिकडं काय? कसे डोले झालेत दडागत टम्मू. माझी सोना आता रांगायला लागले थोडी थोडी. लवकरच माझी सोना मम्मा किचन मध्ये बघायला. मम्मा तू का करते अशी करायला गेलं. तर दिवसाची सुरुवात आमची अशी होते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज संडे आम्हाला संडे मंडे काय कळत नसतो. घार उडाली घार उडाली. काय झालं बाबा काय? सगळ्यांनी चहा प्याला या. जी झोप झाली की ती इतकी फ्रेश असते, नाही झाली तरी ती हसतच उठते. काय हो, पुन्हा झोपेल मग आता खाऊन, पण फ्रेश असते. चहा आहे. दूध दूध तू दूध पिते की नाही? तसं मम्मा दादाला पण दूध हवं की ना? विठ्ठल 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 विठ्ठल. नो 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 करा. का होतो? काहीतरी बोलते. परीला मला रुक्मिणीचा ड्रेस आणायला जायचंय, पण काही प्रॉब्लेम मुळे जाता येईना झालंय. माझी खूप इच्छा आहे तिला रुक्मिणीचा म्हणजे असं फोटोशूट करायचं होतं. मला आता जाता येत नाहीये स्टेशनला ना. ऑनलाईन मागवलं तर येणार नाही लवकर. अगरबत्त्या अगरबत्त्या. गोंडो गोंडो. ठीक आहे फ्रेंड्स, आता इथं नेमनेम करायचा टाइम झालाय. आता याला चारून वगैरे घेतो. बघू आपल्या दिवसभरात काय काय करता येईल. तर तुमचा गोंड्या आजकाल काय हे नवीन शिकलाय काय माहिती. तेव्हा खाल्लंय सगळं ते तोंडातच पकडून ठेवलंय. तोंडच उघडं ठेवते आणि वरनं. गोंड्या काय केलंय? आता गिळलं. खा ग बाई परी, मला चेन नाही लागत. तू खाल्लं नाहीस की. खा प्लीज खा. नॅम 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 नॅम. तुझं मी दिवसभर त्रास सहन करेल, खाण्याच्या बाबतीत नको असं करू बाबा. तोंडच उघडं ठेवते. अजून पण उघडच आहे तोंड तिचा. म्हणजे ती खाता खाताच तोंड ठेवते उघडं, गिळतच नाही. तिला लिटरली ते हे पण लावलंय टीव्ही सगळं. आणि या मॅडम खात नाही म्हणून मारतायत. आता काय बोलायचं? मारत नाही, चांगल्या वाईट गोष्टीसाठी नाही मारत आहे. उद्या ती अशीच करायला बघणार. तिला माहितीये आपण नाही खाल्लं, हे लोक देत आहेत सोडून, तीच सवय लागणार. सोडायचं कशाला, चारायचं. टाइम निघून गेल्यावर अजून पण तोंड उघडच आहे. मम्म प्या मम्म. अरे वा माझा बाबू दुधू पितो. दुधू देणार पहिला. माझ्या दुधू आवडते की नाही करू. आणि तिला मी बोलतोय की आता थोडं थोडं जरा जाडसर देत जा, थोडं थोडं तिला कळू दे. ती अजून पण तिला पाण्यागतच देते. लिटरली 9 महिन्याची झाले तरी तिला पाण्याची देते. आता काय बोलू शकतो आपण? कडक होती ते. हिचं म्हणणं आहे तिला जाडसर चारलं की तिला जाडीशी होईल. अरे काय बोलते? होणार काय, होतेच शी कडक. अरे जाडसर चारल्यावर जाडशी होईल असं म्हणतेस तू? एक तर पाणी प्यायला मागत नाही. पाणी दिलं तरी पित नाही. पाठी बघा तिकडे कसं झालंय. ते एक डोक्याला ताप आहे.
एक झालं की एक काय ना काहीतरी हाय डोक्याला. आम्हाला लाईट बिल किती आले? 5,300 समथिंग आले 2 जणांचं. ह्यांचं आमचं आणि तिकडे पुढे. तरी ना एसी चालू आहे ना काय. लिटरली तो पाणी तापून तापून गॅस संपत आला. तरी भेंडी एवढा 5,300 काय समथिंग पुढे 5,000च्या वर बिल आले. काय करायचं काय कळत नाही आम्हाला. पण नवीन मीटर घ्यावा, पण तो नवीन मीटर पण येत नाही. ऑलरेडी 2 मीटर आहेत. 3 मीटर कसे देतील एकाच घराला? काय करायचं हे डोकं वेगळं चाललंय. अरे 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 चालू आलं. थांबा, येते आता हळूहळू अंगात येते. हो तुम्ही ग बसाव, चारायचं नाही तर गपरा. येत कधी एक टाइम तर चारत नाहीत. आणि हीच आहे किती बोलते नाही मी तुम्हाला चालून देणार नाही, ती खात नाही, पटकन चारायला लागतं तिला म्हणून, नाहीतर मी दिलं असतं तुम्हाला. आणि आता हे बोलते. चारायला घेतलं की 10 तास 1 चमचा चारत राहतात. खाते ना, पण ती खाते त्याला महत्व आहे ना. येते हळूहळू येते अंगात. तू गपरा. का रे काय झालं? तेच सांगते. अरे सगळ्यांना दाखवायला नको. हो तुमची खरं दाखवा. काय माझं खरं सांग. तुम्हाला हजार बोलले माझ्या आणि तिच्या खाण्याच्या मध्ये येऊ नका. मग मला कशाला बोलते? या आईला खेळवा, या आईला ते करा. काय म्हणत होती? मग काय करवलं होती? तिला खायला बघा खाते का? तुम्ही लय उपाय सांगत होता, बसून चार हे करून सगळं झालं. अरे मी तुला मागच बोललो, 2-3 दिवस आधीच बोललो ती करायला लागली तेव्हा. थोडं जाडसर करून ते काल रात्रीपासून करायला. मग 2 वेळा झालं नाही, 2-3 काल रात्रीपासून. सकाळी तर मला उठवलंस हे बघा खात नाही. तर तिला भूकच नव्हती, पण हे असं रात्रीपासून करत होती. जाऊ द्या, ठीक आहे. आता हिचं चालू आलंय, आता तिला लावते टीव्ही. तर फ्रेंड्स ही बघा आता काय करते. आता नीट बघा हिच्याकडे काय चाललंय. कॉपीराइट येईल पण बघा ती कुठे बघते? ते दरवाजात. आणि का बघते? तर आमच्या नेटची वायर कट झाली आहे, म्हणून आमच्या टीव्हीला गाणी लावता येत नाही आता. आणि बाजूच्या घरांमध्ये स्वामींचं गाणं लागलंय, त्याचा इतका छोटासा आवाज येतोय. तर तिने तोच आवाज कानोसा घेतलाय आणि ती अशी बघून ऐकत होती अशी. आणि मग जसं तिला कळलं हा हे स्वामींचं गाणं आहे, तशी ती नाचायला लागली. म्हणजे ती गाणी स्वामींची लावल्या जशी नाचते ना, ते नाचायला लागले. आता ती कावळ्याचा आवाज घेते. म्हणजे कसं आहे हे, स्वामींनी दिलेला प्रसाद स्वामींना एकनिष्ठ येतो. का कोण? ऐक बरं ऐक. आमच्या आवाजामुळे येत नाही ना. कसं आहे ना, स्वामींनी दिलेला प्रसाद त्यांच्या बरोबर एकनिष्ठ आहे. तिकडचा आवाज सुद्धा तिच्या कानावर पडला. आता कावळा ओरडतोय. शिवा तू हे बाजूला गेलंस काय? बापरे, एकदम हलका आवाज येतोय एकदम. तुम्हाला येत असेल का नाही माहित नाही, पण आम्हाला स्वतःला एकदम हलका येतोय. आणखी तोच आवाज घेते. उगाच नाही म्हणत मी, ही स्वामींनी दिलेली आज्ञा आहे मला. त्यांनी आज्ञा दिली आणि मी हिला घेतली, म्हणून मी माझी स्वामी दिने. त्याने ती स्वामींची आज्ञा आहे. कशी ऐकते बापरे. कसं आहे का, लावावं लागतं का कुठल्या देवाचं येडा? तिला स्वामींची गाणी म्हणजे तिच्यासाठी खूप आवडीची गाणी. बापरे, तेव्हा ऐकते कसली. अरे 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 टाळ्या वाजवतोय ग. हो स्वामी बाबा आहेत माझ्या. स्वामींनी इतका विचार करून घडवलेला बाबू आहे ना हा. हो रे राजा, मी मोबाईलवर लाव, स्वामींचं गाणं लाव मोबाईलवर, ऐकायचं गाणं बघायचं बाबांचं. तिला बाहेर दे ना, बाहेर नेलं तिकडे बघायला. चहा गार होईल माझा 2 मिनिट. बर्फी. कसं यावर कळतं म्हणजे आपण केलेली श्रद्धा काहीच नाही आहे.
ना हो? मग काय ही खरी श्रद्धा आहे, जी एवढ्या लांबून सुद्धा तिला एवढं हलकं साऊंड सुद्धा तिने ऐकलं. तर बघा ती बोलते सुद्धा. गुगु गुडू गुडू गुडू. बंद झाला आता, गप झाला. चंपा. संपा गाणं आता आवाज घ्यायला बघते. नाही नाही बाबू, संपा त्यांनी बंद केला. चेंज झाला. डॅडा मोबाईल बदला. चेंज झाला. ते एकदम हलका आवाज येत होता, एकदम हलका. तो पण तिने कॅच केला. आणि त्यात आपला पंखा बघा, तो स्लो केलाय आपण, एकदम स्लो. कावळ्याचा आवाज. आणि त्यात त्या कावळ्याचा पण आवाज येतो. आता बघा आता आपल्याकडे बघते. आता खेळायला झाली चालू. जसं गाणं बंद झालं, खेळायला चालू झाली बघा. गोंडू. तिला असं नाही की तिला लहान बाळांची जी गाणी असतात ती तुम्ही लावून दिली तर ती ऐकते का नाही. स्वामी बाबांचं गाणं सुद्धा खूप आपले तो व्हिडिओ असेल ना, पण कॉपीराईट येईल म्हणून टाकता येणार नाही. मग काय, नाहीतर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला असता, तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झाला असता. त्या दिवशी नाही 10 सेकंदाचं सॉन्ग होतं ते, त्याला पण कॉपीराईट आलेला. परी आता हे पावसाळा चालू आहे म्हणून मी परीला बाहेर नेत नाही किंवा मठात नेत नाही. नाहीतर मी परी राहण्याच्या अगोदर, म्हणजे इव्हन आमच्या लग्नाच्या अगोदरपासून मी स्वामींच्या मठात म्हणजे ना स्वामींच्या सहवासात गेले. त्यांनी मला बोलवून घेतलं. आता मला थोडीशी त्यांची सेवा करायला दुर्लक्ष होतं, कारण खूप जास्त हेटिक होतात सगळे टायमिंग. आज तर परी खूप जास्त त्रास देते खाण्यासाठी. आज त्यांनी चारलंय, ते पण किती कष्टाने चारलंय ते त्यांच्याच जीवाला माहिती. चारलं ते महत्वाचं ना. परिवार पोटात होती, डॉक्टरांनी मला प्रवास करायला नाही आला तरी मी त्यांच्या गाडीवरनं जायची मठामध्ये पावसात भिजत. आता मी नेत काय नाही, कारण वातावरण चांगलं नाही. आत्ताच तिला ताप येऊन गेलाय मध्यंतरी. परत मग ते नको म्हणून इथूनच आपल्या स्वामींना पाया पडतो आम्ही. आता बघितलं मगचपासून ती कशी ऐकत होती, कानोसा घेत होती. आता कशी शांत बसली बघा, कशी खेळते बघा मस्त. माझ्यापासून तिकडे इकडे बघत होती दरवाजाकडे होती ना. त्याच्यानंतर पण ना ती झोपायची नाही ना, तर मग मी ते गाणं लावायचे आपले निशंक वगैरे म्हणा, ते गाणं ऐकत झोपायची. परीच्या आवडीचं गाणं होतं. नंतर मग ते तुकडा काळजाचा ते चालू झालं. आता आधी सुरुवातीला परी हेच करायची. भुकी लागली, दूध पाजायचं. आता आज परीने लहान, ते खरंच बाबा माझं लहान होती तेच बरी होते. आपलं गुंडाळलं बाळू, त्यामध्ये दुधाची बॉटल लावली, चला झोपा. आता बापरे बापरे, आता तिच्या एक एक गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं, कारण परी आता रांगा बिंगायला लागते. दवाखान्यामध्ये काल तर एक तर होते, ते मला म्हटले की मी कधीची वाट बघते, तुम्ही मला सेपरेट कधी भेटताय. मी म्हटले हा बोला ना काय झालं. म्हणतात ही किती महिन्याची. तर मी म्हटले आता ती म्हणजे जवळजवळ तिचा 9वा संपत आला. तर बोलतात तुम्ही हिला खायला काय देता. मग मी त्यांना सांगितलं, कारण त्यांचं जे बाळ होतं ते खरंच खूप म्हणजे गरजेपेक्षा खूप जास्त कमी वजनाचं होतं आहे ना. आपल्या जर गोष्टीमुळे जर एखाद्याला फायदा होणार असेल, कोणाच्या तरी बाळावर तो म्हणजे इफेक्ट पडणार असेल खायला, जर त्यांनी जर ट्राय केलं तर मी सांगितलं. आणि परी एवढं बाई अक्का तिच्यापेक्षा छोटे बाळ होते, एखाद्या तोंडात आका चुका नाही, काहीच नाही. तिला सोडत ही गार्डनला गेली. हो परी परी तिथं त्या बेडवरती, डॉक्टरांच्या बेडवर झोपून पण मस्तीच करत होती. मग जशी सुई टुचली की मग चुवा बोला उई उई उई. मग परी पण बोलली उई उई उई. डॉक्टर बाबांनी सुई दिलं कसं केलं परीने, उई उई उई. हा असं केलं. कसं परी उई उई उई. परी जाम गुड्या आवाज आहे ना. हा खरं टास्क. आणि आता तर सुरुवात झाली. अजून पिक्चर इंटरव्हल झालं अजून पिक्चर बाकी आहे. नो 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 नो. विठ्ठल विठ्ठल करा, बोला विठ्ठल विठ्ठल करा, विठ्ठल विठ्ठल करा. इटाल 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 इटाल. परीची पहिलीच आषाढी म्हणजे आषाढी एकादशी असणार आहे. होप सो. तिला खिचडी द्यायची तिखट. मग खिचडीची खीर बनवणार त्या दिवशी तिला सुद्धा, साबुदाण्याची पण देणार. अशा बघू होप सो. जर मी काय म्हणजे
पॉसिबल झालं तर आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात घेणार आहे तिला. भले आम्हाला तिकडे स्टेशनला नाही जाता आलं तर मी जिथे माझं माहेर आहे तिथं आम्ही जाणार आहे. तिथे आहे पण परीची या वर्षी माझी खूप इच्छा होती परीचा रुक्मिणीचा लुक करायचं, पण आम्हाला काही जाता येत नाही बाहेर आणि ऑनलाईन मागवलं तर येत नाहीये लगेच. काल वाच होती पण मी आता विचार करते वॉटर कलर असं माहितीये त्यातला व्हाईट कलर नाही आहे ना, तिचा जो ग्रीन कलरचा आहे ना त्याच्यावरती रखुमाई घेणार आहे. मग ते शूट करू आपण. चालेल तर ठीक आहे. हिला पण खेळवतो जरा सायली नॅमनॅम वगैरे चालेल. बघू मग आता संध्याकाळी कसं चालेल. डोळ्यात गेला स्वतःच खेळेल स्वतःच डोळ्यात घालवते. चुहा बोला उई 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 उई. चुहा बोला उई उई उई. तर फ्रेंड्स तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता. अरे 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 या तुम्ही. पण मग मी चालत असताना काय बोलायचं नाही, मी जरा लागून चालते मध्येच नाही बोलायचं. हा चालेल. हे काढावं लागेल. हे काढलं ना म्हणजे अजून तिला जागा भेटेल. तर असं आम्हाला खेळावं लागतंय. तो कोण माणूस असेल तुमच्याकडे तर पाठवून द्या आम्हाला असं खेचायला. गोड्या खेळायला काय नाही, पाळणा लागतो झोपायला, टीव्ही लागतं गाणी बघायला. कुठून आणू? त्या दिवशी पप्पांना विचार कसं केलेलं तिने, मी आली होती तेव्हा तुझ्याकडे यावं म्हणून. मला तिने काही पाहुणे सांगायचं म्हणजे तर आपण खाऊच नाहीये तर लगेच लागले डोळे चोळायला. तर आता सायली जाणार आहे मम्मीकडे नॉनव्हेज खायला. काय का नॉनव्हेज? तुम्हाला काय नॉनव्हेज? नाही पण मी आवरलेलं चिकन. चिकन? बापरे, पोरगी नुसती चिकन बिकन खाते. आता सायली जाते नॉनव्हेज खायला. मला इकडे बनवते बघा. मला इकडे भात आणि हे बनवलंय तिखट डाळ बनवलंय. मग आता भात आणि तिखट डाळ खाऊ आणि हे दनादन आदर इकडे इकडे तिकडे. मग आता कसं फिरू? रस्ता बांधून दे, जाऊ का बाहेर घेऊन? बसवा त्याच्यावरच बघत टीव्ही. अरे देवा, टीव्हीची सवय सोडायची म्हणते. एकदा आणि एकदा टीव्ही दाखवा म्हणते. तो काय पकडलं? अरे देवा, ते एवढे गाण्याची बाजू त्यांच्या गाण्याचा आवाज आल्यावर पण ऐकते. ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.